नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. तर आज आपण श्री स्वामी समर्थ यांबद्दल एक चमत्कारिक कथा ऐकणार आहोत, जी अजूनही माणसं लपवतात. तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थांनी एकदा असा चमत्कार केला होता ज्यामुळे एक संपूर्ण गाव हादरून गेलं होतं. पण आज हा प्रसंग कोणी उघडपणे सांगत नाही, कारण हा चमत्कार श्रद्धेची परीक्षा घेणारा होता. अक्कलकोटच्या जवळच एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक माणूस राहत होता. श्रद्धा होती, पण अहंकार त्याहून जास्त. तो नेहमी म्हणायचा, स्वामी समर्थ खरे असतील तर माझ्या आयुष्यात बदल दाखवून दाखवावा. लोकांनी समजावलं, असं बोलू नकोस, स्वामी समर्थ परीक्षा घेतात, पण तो ऐकायला तयारच नव्हता. एका रात्री त्याच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. दिवे विजायचे, आवाज यायचे आणि सर्वात भयंकर, त्याला झोपेत स्वामी समर्थांचे डोळे दिसायचे रागवलेले. तो घाबरला, पण तरीही अहंकारिक गेला नाही. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ शांत बसले होते, डोळे अर्धवट मिटलेले. त्या माणसाने काही न बोलता फक्त मनात विचार केला, जर तुम्ही खरे असाल तर मला वाचवा. आणि तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, ज्याला श्रद्धा नसते त्याच्याकडे कृपा थांबत नाही, पण उशिरा पोचते. त्या माणसाच्या आयुष्यात त्या दिवसापासून सगळं बदललं. भीती गेली, घरात शांतता आली. पण एक गोष्ट कायमची राहिली, स्वामी समर्थ परीक्षा घेतात पण सोडून देत नाहीत. हा चमत्कार पैसा मिळवण्यासाठी नव्हता, शक्ती दाखवण्यासाठी नव्हता, तर अहंकार तोडण्यासाठी होता. म्हणूनच लोक हा प्रसंग कमी सांगतात. जर आज तुम्ही अडचणीत असाल तर स्वामी समर्थांना प्रश्न विचारू नका, फक्त नाव घ्या, कारण ते उशिरा का होईना पण नक्की येतात.